नमस्कार मित्रांनो, मी वसंत साळकर आणि तुम्ही पाहताय मराठी अड्डा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, अंगणवाडी सेविकांना खुशखबर आहे. 10 लाख रुपये सानुग्रह अनुदान जे आहे ते आता अंगणवाडी सेविकांना भेटणार आहे. त्या संदर्भातील नवीन जी आर जो आहे तो इथे शासनाकडून काढण्यात आलेला आहे. या जी आरमध्ये नक्की काय माहिती सांगितलेली आहे, 10 लाख रुपये सानुग्रह अनुदान जे आहे ते अंगणवाडी सेविकांना कशाप्रकारे भेटणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. असे नवनवीन माहितीचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता, सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी हा जो शासन निर्णय जो आहे तो इथे घेण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा सेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबतचा हा जो शासन निर्णय आहे तो इथे घेण्यात आलेला आहे. प्रस्तावनामध्ये तुम्ही पाहू शकता, आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यांमध्ये आरोग्य संदर्भात जागरूकता, सुसंवाद, समन्वय, प्रोत्साहन निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा सेविका व गटप्रवर्तक जे आहेत ते महत्त्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून इथे कार्यरत असतात. राज्यातील आशा स्वयंसेविकांचा माता आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंब नियोजन इत्यादीसाठी नियमित गृहभेटी देणे, माता व बालकांना मार्गदर्शन करणे, रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा मग ग्रामीण रुग्णालय असेल किंवा मग उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय इथे संदर्भित करणे, अशा प्रकारची कर्तव्य जी आहे ते आशा सेविकांना बजावी लागतात. त्याच्या अनुषंगाने मित्रांनो, शासन निर्णय जो आहे तो इथे शासनाकडून घेण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकता, शासन निर्णय आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास ₹10 लाख व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ₹5 लाख इतक्या रकमेचे सानुग्रह अनुदान जे आहे ते लागू करण्यास या शासन निर्णयाद्वारे मित्रांनो इथे मान्यता देण्यात आलेली आहे. पाहू शकता, इथे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रतिवर्ष अंदाजित ₹1.5 कोटी इतका आवर्ती निधी जो आहे तो इथे शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे आणि प्रस्तावित वाढ 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्यास इथे मान्यता जी आहे मित्रांनो ती देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान जे आहे ते 5 लाख ते 10 लाखांपर्यंत इथे सानुग्रह अनुदान जे आहे ते दिले जाणार आहे. मित्रांनो, हा जो शासन निर्णय आहे तो तुम्हाला www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहायला भेटणार आहे. आशा करतोय व्हिडिओमधील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या माहितीचा फायदा होईल. धन्यवाद.